नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तसा खासच आहे, कारण आजचा व्हिडिओ मी करणार आहे यूट्यूबच्या पेमेंटबद्दल. यूट्यूबचं पेमेंट किती मिळतं, काय मिळतं, कसं मिळतं, खरंच मिळतं का, हा पण सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. ॲक्च्युली मलाच तो प्रश्न पडलेला. माझा विश्वासच नव्हता की यूट्यूबमधून पैसे मिळवता येतात, कारण खूप 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 वेळ लागतो. पेशन्स पाहिजेत यूट्यूबमधून जर पैसे मिळवायचे असतील तर. आणि सुरुवातीला आपण व्हिडिओ लोड करतो आणि एक महिनाभर तरी व्हिडिओ लोड करतो आपण. नंतर व्ह्यूज येतात, नाही येतात, मग सगळ्यांचा इंटरेस्ट त्यातून निघून जातो. असंच माझं पण झालं होतं. माझे 2 यूट्यूबचे चॅनल आहेत. एक मेहंदी रांगोळीचं आहे आणि एक व्लॉगिंगचं आहे. मेहंदी रांगोळीचं चॅनल चालू करून जवळजवळ 1.5 वर्ष झालीत. आणि त्याच्यानंतर ते मेहंदी रांगोळीचं चालू केल्यानंतर मी 6 महिन्यांनी माझं व्लॉगिंगचं चॅनल चालू केलं. त्याच्यात मी फक्त आधी शॉर्ट टाकायची. असं कसं व्लॉग करायचं, काय करायचं, कशी रेसिपी करायची, काही आयडिया नव्हती. मी रांगोळी मेहंदीचं मी असंच चालू केलं आणि एका हाताने धरायची, असा मोबाईल असा पकडायची आणि खाली रांगोळी काढायची. माझ्याकडे स्टँड वगैरे काही नव्हतं आणि नाहीच आहे, अजून पण नाहीच आहे. माझ्या पप्पांचं, माझ्या सासऱ्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं प्रोफेशनल आहेत ते, म्हणजे बिझनेसवाला आहे ते. त्यांच्याकडे स्टँड होतं आणि ते पण ॲक्च्युली मोडलं होतं. मग त्यामुळे मी जास्त काही हे करत नव्हते. एखादा म्हणजे मला अजून पण माझ्या व्हिडिओमध्ये बघा, मी स्वतः जास्त दिसतच नाही, मी बाहेरच दाखवत असते. कारण मला दाखवायला मग कॅमेरा स्वतः नाही, फक्त सेल्फीमध्ये दिसत असेल तर तेवढंच. नाहीतर माझी मुलगी आणि आजूबाजूचा परिसर आणि रेसिपी असतील तर प्रॉपर रेसिपी मी दाखवते. आजकाल थोडं मी स्वतःला दाखवते असं सेल्फीमधून असं, आणि मग रेसिपी बनवायला चालू करते. कारण आता चॅनल माझा चांगला ग्रो झालेला आहे आणि त्यामुळे वन मॅन शो खूप अवघड होतं. स्वतःच कॅमेरा पकडायचा, स्वतःच व्हिडिओ करायचे आणि अपलोड करायचे, खूप अवघड काम होतं. तसंच मी करत गेले. माझं ईशा गीताचं क्रिएटिव्हिटी असं माझं रांगोळी मेहंदीचं चॅनल आहे. त्याच्यात 1,000 सबस्क्रायबर व्हायला जवळजवळ 2-3 महिने लागले. 100 सबस्क्रायबर व्हायला. ॲक्च्युली मला माहितीच नव्हतं की शॉर्टमधून आपण भरपूर सबस्क्रायबर मिळवू शकतो. माहितीच नव्हतं. मी लॉंग व्हिडिओ टाकायची. एक लॉंग व्हिडिओ टाकला तर 1च सबस्क्रायबर मिळायचा. तो पण मिळाला तर मिळाला, नाही तर असंच. व्ह्यूज तर अजिबात नव्हते येत. त्यानंतर काय झालं, असंच नंतर मी ते टेकवाले असतात ना व्हिडिओ, ते बघत गेली आणि मला समजलं की हां, शॉर्ट टाकले की आपले व्हिडिओज भरपूर व्हायरल पण होतात आणि आपल्याला सबस्क्रायबर पण मिळतात. मी असेच रांगोळी छोटी काढायची. मेहंदी सुरुवातीला जास्त मेहंदी काढायची मी. आणि मग मेहंदी काढायची टाकायची, शॉर्टला टाकायची. आणि एक शॉर्टला टाकला आणि कायम माझे 200, 300, 30, 50 असे शॉर्टला व्ह्यूज येणारे एक मी व्हिडिओ टाकला आणि त्याला 20,000 मला एकदम व्ह्यूज आली. 20,000 आले, मी शॉकच झाले. मला समजायलाच तयार नाही. एकदम जवळजवळ 15-20 माझे सबस्क्रायबर वाढले. मी इतके आनंद झाला ना मला त्यावेळी, काय सुचायलाच तयार नाही. एकदमच आपले एवढे सबस्क्रायबर वाढले. त्यानंतर हळूहळू म्हणजे ऑगस्टमध्ये गणपतीचा सण होता आपला, लवकर आलेला, ऑगस्ट एंडला काहीतरी 2022ला 2022लाच होता. तेव्हा गणपतीच्या दिवशी, आदल्या दिवशी मी चालू केलेला व्हिडिओ. नंतर ठीक आहे, ते केलं मी. आणि मग दिवाळीमध्ये थोडंसं माझं चॅनल 500च्या पर्यंत माझं सबस्क्रायबर गेले. दिवाळीपासून मग मी जवळजवळ म्हणजे ऑगस्टपासून मार्चमध्ये पर्यंत माझे 1,000 सबस्क्रायबर झाले होते. 1,000 करायला इतका कष्ट केला मी. 1,000च झाले होते. आणि त्यानंतर मी रोडवर एक रांगोळी काढली मोठी. ती इतकी व्हायरल गेली जवळजवळ आत्ता त्याचे 20 मिलियन व्ह्यूज आहेत. आणि 2 दिवसात माझे 30,000 सबस्क्रायबर वाढले. 30,000 सबस्क्रायबर वाढले. मी 3,000वरून डायरेक्ट 33,000 वर गेले. एवढे वाढले. त्यात माझं ते चॅनल मॉनिटाईज झालं. मग मला आयडिया आली की आपण व्लॉगिंगचं पण चॅनल चालू करू शकते. मी माझ्या एका फेवरेट युट्यूबरला भेटले त्यावेळी, कोमल ठोसरे म्हणून, नाही का, ती युरोपला असते बघा, इंडियन मॉम इन युरोप. ती मला खूप आवडते. मग मी तिला भेटायला गेले आणि नंतर म्हटलं सगळे करू शकतात. आपल्या वयाच्याच सगळ्या मुली आहेत. असं नाहीत की हां खूप मोठ्या आहेत आणि वेगळं काहीतरी शिकलेल्या आहेत. काही नाही, आपल्या वयाच्याच आहेत. आणि असं पण आपण पण शिकलेलं भरपूर आहे. मग मी चालू केलं. 1-2 व्हिडिओ टाकले. त्यात काही लॉंग व्हिडिओला जाईनाच, व्ह्यूज येईनाच. बघा, सुरुवातीचे माझे व्हिडिओ जवळजवळ 50पर्यंतच व्ह्यूज असतील. त्यानंतर मी शॉर्ट भरपूर टाकायला चालू केले. शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाकायला चालू केले. भरपूर व्ह्यूज वाढले. सबस्क्रायबर पण भरपूर वाढायला लागले. एक तर व्हिडिओ माझा म्हणजे त्यावेळीच म्हणजे 2-4 व्हिडिओज मिलियनमध्ये गेले. त्यामुळं ते सगळं व्यवस्थित झालं माझं. आणि नंतर मग आयडिया आली की शॉर्टमधूनच व्हिडिओ. मग आता मी म्हणजे 4-5 व्हिडिओज मी शॉर्ट्सचे टाकत होते. व्ह्यूज कशाला येतात बघायचे. 1,000 व्ह्यूज आले की खूप छान वाटायचं. 1,000च्या आत आले की मग तो मी डिलीट करायचे.
परत तोच अपलोड करायचे. 1000 किंवा 2000 व्ह्यूज आले तरच ठेवायचे. मी बऱ्याच व्हिडिओना तसंच करते, अजून पण तसंच करते. आता येतात बघा भरपूर. आता जास्त मी रेसिपीज पण टाकते आणि फिरणं पण भरपूर होतं माझं, ते पण टाकत असते. मग ते चॅनल मॉनिटाईज झालं. नंतर हे चॅनल, दुसरं चॅनल माझं गीता मोरेचं पण झालं माझं, गीता मोरे मराठी ब्लॉग जे आत्ता आपण बघतो ते पण चॅनल माझं मॉनिटाईज झालं. पण मॉनिटाईज झाल्यावरची भरपूर प्रोसेस असते. त्यानंतर $100 कंप्लीट करायला लागतात. $100 कंप्लीट होताच होईना. मग काय झालं, माझं दोन्ही चॅनल अटॅच आहेत, एकच ईमेल आयडी असल्यामुळे दोन्ही चॅनलचं मिळून मला पेमेंट मिळालं. किती मिळालं ते मी सांगेलच पुढे. मग काय झालं, ते रांगोळीचं आणि ह्याचं मी डोकं चालवलं, त्यामुळे माझं की दोघाला ईमेल आयडी एकच टाकली, त्यामुळे ॲडसेन्स अकाउंट एकच झाला माझा. त्यामुळे दोघांचं पण पेमेंट एकाच ॲडसेन्सला यायला लागलं. त्यामुळे बरं वाटलं, हा आपल्याला आता पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे आता चांगलं वाटतं की आपल्याला हळूहळू पेमेंट मिळणार आहे. आता माझे सबस्क्रायबर 64,000 काहीतरी आहेत. दिवसाला माझे 500 तर सबस्क्रायबर वाढतातच. जास्तीत जास्त मी 5 ते 6 मी शॉर्ट व्हिडिओ टाकते, एक लॉंग व्हिडिओ टाकतेच. लॉंग व्हिडिओला जास्त येत नाहीत, पण मी कसं कोल्हापुरी स्टाईलचं सगळं स्वयंपाक झणझणीत चमचमीत बनवते, त्यामुळे थोडासा व्ह्यू येतोय त्याला. पण असं फिरायला गेलेल्या याला जास्त काही येत नाही, रेसिपीलाच जास्त माझा व्ह्यूज येतोय. पण ठीक आहे ना, येतोय तरी, व्ह्यूज बघतात तरी लोक, असं ते झालेलं आहे. आणि माझा एक व्यायामचा पण व्हिडिओ आहे, तो तर जवळजवळ 64,000 लोकांनी बघितलेला आहे. त्याच्यावर कमेंट पण भरपूर आल्या, लाईक आले, व्हिडिओ आले. तुळशीबागेतले व्हिडिओ, असं शॉपिंगचे व्हिडिओ ते मी भरपूर टाकलेले आहेत, ते पण व्ह्यूज भरपूर येतात. आणि असं करत आता माझे 64,000 सबस्क्रायबर आहेत. माझे लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. पण एकच अजून तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे की व्ह्यूज भरपूर येऊ देत. व्ह्यूज आले तरच सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि माझं दोन्ही चॅनलचं एकत्र पेमेंट $100 पुढे आलेलं आहे. 200 ते 100च्या मध्ये आलेलं आहे. दुसरं पेमेंट पण येईलच. आणि बरेच दिवस झालं, माझं भरपूर दिवस झालं मला पेमेंट मिळतंय. म्हणजे इतकं मी सांगितलं नव्हतं की मला किती पेमेंट मिळाले आणि काय आहे ते, पण आहे $100 ते $200च्या मध्ये मिळतं आणि पास होतं आपल्याला घरी बसून. आणि माझं ट्युशन पण आहेत, मी ट्युशन पण घेते. दिवसभर इतकी धावपळ चालू असते, हे झालं की ते झालं की हे, एवढं चालू असतं. त्यातनं करून ही युट्यूबचं करायचं, रेसिपी असतातच. मी रोज जास्त व्हिडिओ नाही करत, एकदमच सगळं शॉर्ट्स मी सगळ्या करून ठेवलेल्या असतात, सेव्ह करून ड्राफ्टमध्ये केलेल्या असतात. म्हणजे असं सगळ्यांना वाटत असेल की हिला काही कामच नाही, रोज व्हिडिओ टाकत असते, काम करा. कमेंट पण येतात, थोडं काम करा. मी कामच करत असते, भरपूर काम करत असते, आजारी पण तेवढीच पडते. पण ठीक आहे, एवढं सगळं आहे. अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण सगळ्यांचं रटाळगाणं तेच सांगण्यासारखं काय चांगलं वाटत नाही. पण पेमेंट मिळतं. आणि यूट्यूबवर खरंच तुम्हाला काय करायचं असेल तर खूप पेशन्स ठेवायला लागतात. चॅनल मॉनिटाईज व्हायला लागतं, नंतर $100चा तो थ्रेशोल्ड पूर्ण व्हायला लागतो, त्यानंतर पेमेंट मिळतं. असं सहजासहजी मिळत नाही पेमेंट, त्यामुळे खूप कष्ट करावे लागतात, सगळीकडे जाईल तिथे. ठीक आहे, मग अजून काही शंका असतील तर मला विचारा, मी अजून याच्यावर पण व्हिडिओ करेल. चला, बाय.